काय सांगतात, या देशाला काय म्हणायचे? सोन्याची चिडिया म्हणायचे सज्जनो. असंच नाही, याच्यातलं एक वाक्य बा, जहां सूरज सबसे पहिले आके डाले अपना डेरा. या भारतामध्ये सूर्य देखील भगवान सूर्यनारायण आपल्या देशामध्ये सर्वात पहिले उगवले असं सांगतात. परंतु विज्ञान याला मान्य करत नाही. आणि विज्ञान पुस्तकामध्ये मुलांना शिकवलं जातं की उगवता सूर्याचा देश कोणता? उगवता सूर्याचा देश जपान. ऐका ना, शास्त्रानुसार वैज्ञानिक लोकांनुसार जपान उगवता सूर्याचा देश म्हणतात हा. परंतु हे जपान सर्व उगवता सूर्याचा देश नाही, तर माझा भारतात सूर्य उगवतो पहिले. आपल्या भारतामध्ये एक राज्य आहे अरुणाचल. अरुणाचल का नाव पडलेलं आहे? भगवान सूर्यनारायणाचा जो सारथी आहे त्या सारथीचं नाव काय आहे? अरुण. हा, जो गरुडाचा भाऊ आहे. हा, ऐका, या अरुणाचल म्हणजे ज्या ठिकाणी अरुण म्हणजे सूर्याचा सारथी सर्वात पहिले रथ घेऊन जिथून आचल म्हणजे पदर पहिले डोक्यावर घेतात ते म्हणजे अरुणाचल. ज्या ठिकाणी सूर्य पहिले उगवतो. सूर्य नंतर उगवतो, पण पहिले जो लाल लाल सूर्य असतो ना, पहा, जो लाल सूर्याकडे आपल्याला पाहता येत नाही, पण जो लाल सूर्य असतो त्याच्याकडे आपण सहज पाहतो. तो लाल सूर्य नसतो, तो भगवान सूर्यनारायणाचा सारथी असतो अरुण. म्हणजे या देशामध्ये पहिले सारथी दिसतो. सारथीचा मालक नंतर दिसेल ना, मग तो मालक नंतर दिसतो कुठे? जपानमध्ये. मग त्या लोकांनी धरलं, मग उगवता सूर्याचा देश जपान. अरे येडी हळद, अरे रथ पहिले भारतात दिसतो आणि नंतर मग सूर्य जपानमध्ये दिसतो. हा, ऐका, म्हणून जिथे भगवान सूर्यनारायण सर्वात पहिले आपल्या देशात येतो, मग त्या देशाचा मी अभिमान बाळगू नाही तर काय बाळगावा? प्यारा भारत देश हमारा, प्यारा भारत देश हमारा. किती सुंदर आपला देश. याचं सांगू गेलो तर पूर्ण दिवस आपला याच्यावरच निघून जाईल सज्जन. काय सुंदर आपला देश. म्हणून आम्ही या ते पण नाही का भाग्यवान, एक एक वस्तू, एक एक क्षेत्र, एक एक सण, एक एक राज्य विशेष महत्व दाखवतो. बघ काय पहिचान आपल्या भारताची. दुसरी, कोणत्या देशात मी राहतो त्याचं उत्तर जर ऐकायचं म्हटलं, अरे कौन से देश में रहते हो भाई आप लोग, तर ऋषी मुनी आणि त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. जिस देश में गंगा बहती है हम देश के वासी है, हम उस देश के वासी है. जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा चाहिए
हम उस देश